नमस्ते मित्रांनो, आपण ऐकत आहोत अत्यंत हृदयस्पर्शी मराठी कथा 2 शब्द भाग 3. श्रीहरी श्रीहरी असे पुटपुटत ओल्या होऊ लागलेल्या आपल्या पापण्यांच्या कडा दादांनी पुसल्या. नंदाची काही चिट्टी चपाटी मिळाली नाही याचे त्यांना समाधान वाटले. ते परत फिरण्याच्या विचारात होते. इतक्यात टेबलाच्या उजव्या बाजूला पडलेल्या एका सुरेख नोटबुककडे त्यांचे लक्ष गेले. वाचता वाचता नंदाने केलेल्या टिपणांची ती वही असावी असे त्यांना वाटले. चांगली सुभाषिते टिपून ठेवण्याचा तिला छंद होता. कुतूहलाने त्यांनी ती वही उघडली. तिचे पहिले पान कोरे होते. मात्र दुसऱ्या पानावरले काही शब्द वाचताच ते चमकले. न कळत पुढे वाचू लागले. कळी हळूहळू फुलते, लाजऱ्या डोळ्यांनी प्रकाशाचे स्वागत करू लागते. न कळत तिचे फूल होते, ते फूल सुगंध उधळीत सुटते. वायू लहरी लग्न समारंभातल्या अत्तराप्रमाणे तो सुवास दशदिशांना लावू लागतात. मग ते फूल हळूहळू कोमेजू लागते. हे सारे कसे सुसंगत आहे. देवाच्या राज्यात न्याय आहे अशी ग्वाही देणारे आहे. पण शेखरसारखी एखादी कळी, अक्कासारखी एखादी कळी उमलायच्या आधीच गळून पडते. ती का? हा दोष कुणाचा? त्या कळीचा की देवाचा? पण या जगात देव आहे का? का ते एक बुजग बाहुले आहे? आणि देव असला तरी तो सर्व साक्षी आहे, दयाघन आहे. हे ढोंग माणसाने पिढ्यानपिढ्या कशासाठी करीत राहायचे? दादा पान उलटून वाचू लागले. 2 वर्षे झाली असतील. हो, 2च. आम्ही तिघी चौघी मैत्रिणी समुद्रावर गेलो होतो. चांदण्याची रिमझिम बरसात होती. आकाशापासून पृथ्वीपर्यंत पसरलेल्या त्या क्षीरसागरात देहाची साखर विरघळून जावी असे सारखे वाटत होते. बसूया ग आणखी थोडा वेळ. इतकं भ्यायला कशाला हवं? हे काही खोरं नाही चंबळचं, असे कुणीतरी म्हणाली. आम्ही खूप खूप वेळ बसून राहिलो, सृष्टीचे ते मूकसंगीत ऐकत, अगदी मंत्रमुग्ध होऊन. 10 वाजायला आले. तेव्हा नाखुशीने उठलो साऱ्या जणी. मग मात्र घर गाठायची घाई झाली प्रत्येकीला. एका किंचित अंधाऱ्या गल्लीतून आम्ही झपझप चालत होतो. मी एकदम थांबले, आनंदले. धुंद होऊन जागच्या जागी खिळून गेले. एका घरासमोरच्या कमानीवर रातराणी फुलली होती. खट्याळ नलू कोपराने मला डिवचीत म्हणाली, पहिलं प्रेम असंच असतं का ग? शेखरची आणि माझी नुसतीच ओळख झाली होती तेव्हा. नलूचे ते काव्य ऐकून साऱ्या जणी खळखळून हसल्या. मी लाजले. पुन्हा लगबगीने चालू लागलो आम्ही. ती सुगंधी फुले दुसरे दिवशी कोमेजून गेली असतील, पण त्यांचा तो जीवाला वेड लावणारा वास अजून माझ्या मनाच्या गाभाऱ्यात दरवळत आहे. वाटते तो खूप खूप हुंगावा, इतका की त्या सुगंधाने क्लोरोफॉर्मसारखी सारी शुद्धबुद्ध हरपून जावे. शेखर, तुला रातराणी आवडत होती का रे? नंदा आपल्या हळव्या मनातली वादळे त्या वहीत टिपीत होती. हे उघड होते, ती वहीच तिची जिवलग मैत्रीण झाली असावी.
नंदाचे हे स्वतःशी चाललेले संभाषण तिला न कळत आपण ऐकणे बरे नव्हे असे दादांच्या मनात आले. पण पुढे वाचण्याचा मोह त्यांना आवरेना. पुढचे पान उघडून ते वाचू लागले. एलिझाबेथ ब्राउनिंग, तुझा हेवा वाटतो ग मला. औशेच्या अंधारात शुक्र तारा उगवावा तसा रुग्णशय्येला खिळलेल्या तुझ्या निराश जीवनात रॉबर्ट आला. म्हणूनच तू हर्षभराने लिहू शकलीस. एलिझाबेथ, तू अशी सुखी झालीस आणि मी मृगजळात मनसोक्त नौकाविहार करायला धावत सुटले आणि उरी फुटून अगतिक होऊन वैरान वाळवंटात रक्त ओकीत पडण्याची पाळी आली माझ्यावर. एक सुस्कारा सोडून दादांनी पुढच्या पानावर नजर फिरवली. शेखर, माझी ती कल्पना किती किती आवडली होती तुला. तू मला विमान चालवायला शिकवायचं, मग तुझ्या विमानाने तू आणि माझ्या विमानाने मी खूप खूप उंच जायचं, जिथे सोनेरी ढगांच्या पायघड्या पसरलेल्या असतील, जिथे बर्फानं नटलेली उंच शिखरं आपल्या चवऱ्या ढळतील, जिथं तारका दिवस आणि रात्र यांच्या विवाहाच्या वेळी उधळलेल्या अक्षतांसारख्या भासतील, अशा जागी आपण जायचं. मग दोघांनी आपापली विमानं अगदी जवळ आणायची आणि मी माझ्या विमानातून डोकावून बाहेर पाहायचं आणि मग तू माझं चुंबन. असल्या अद्भुत प्रणयाची कल्पना कुणा कवीला कधीतरी सुचली असेल का रे? दादांना पुढे वाचवेना. वही मिटून जड पावलांनी ते माघारी वळले. दिवा बंद करून खोली बाहेर पडणार होते ते. इतक्यात अंग चोरून खाली पाहत येणारी नंदा त्यांच्या समोर आली. तिचा अवतार पाहून ते मनात चरकले. तिचे केस मला विस्कटल्यासारखे दिसत होते. चेहरा भावशून्य भासत होता. पातळाचा पदर भिजल्यासारखा अंगाला लपेटून बसला होता. उशीर का ग झाला इतका? दादांनी शुष्क स्वराने विचारले. नक्षत्र पडलं होतं आज साऱ्यांच्या पायावर. एक मैत्रीण घरी असेल तर शपथ. मग म्हटलं दासबाबूंना फार दिवस भेटले नाही म्हणून माटुंग्याला गेले, पण ते तरी कुठे होते घरी. आज सारी मुंबईच घराबाहेर पडली होती म्हणायची. चोरांना खबर नसावी याची, नाही तर दिवसा उजेडीच आपला धंदा सुरू केला असता त्यांनी. तसं नाही ओ दादा. त्यांची दृष्टी चुकवीत नंदा कातर स्वराने उत्तरली. मघापेक्षाही अधिक कोरड्या आवाजात दादा म्हणाले. आज पाऊसही पडलेला दिसतोय माटुंग्याला. हा सरता पाऊस फार लहरी. तिकडे महालक्ष्मीला अभिषेक करेल, पण इकडे आमचा बाबुलनाथ मात्र कोरडा राहील. दादा सहसा रागवत नसत, पण ते रागवले म्हणजे त्यांच्या बोलण्याला चटकन उपरोधाची धार येई. फुटलेल्या काचेच्या कंगोऱ्यासारखी. त्यांचा एक एक शब्द मला बोचत राही. नंदाला याचा चांगला अनुभव होता. त्यामुळे नजर वर करण्याचा धीर होईना. तिला काय बोलावे हेही कळेना. बेसूर झालेल्या गायकाने सुरेल होण्याचा प्रयत्न करावा तशी आपल्या आवाजाला मायेची डूब देत दादा म्हणाले.
या उशिराबद्दल चांगली शिक्षा झाली तुला आज. त्यांच्या बोलण्याचा रोख नंदाला कळला नाही. ती गोंधळून त्यांच्याकडे पाहू लागली. हसण्याचा प्रयत्न करीत दादा म्हणाले, तुझं ते लाडकं गाणं लागलं होतं मघाशी रेडिओवर, पण तू कुठे होतीस घरात? कुठलं गाणं? आभाळ निवळले आहे हे ओळखून नंदाने प्रश्न केला. या तुमच्या अलीकडच्या गाण्यांच्या ओळी काही पटकन आठवत नाहीत बुवा आपल्याला. काय बरं आरंभ आहे त्याचा? हां, ओ सजना, ओ सजना बरखा बहार आई. या गाण्याचे गोड सूर 6 वर्षाचे 6 समुद्र ओलांडून नंदाच्या कानात घुमू लागले. कॉलेजातल्या स्नेहसंमेलनाचा तो दिवस. पहिल्या वर्षातला अतिशय सुंदर दिसणाऱ्या वसुंधरा गुप्तेने ते गाणे इतके सुरेख म्हटले होते की त्या गीताच्या तरल स्वरावर तरंगतच नंदा घरी परतली होती. त्या गाण्याच्या मोहिनीमुळे वसुंधरेशी मैत्री करण्याचा प्रयत्न केला होता तिने. पण वसू होती अबोल, आपल्याच नादात गुंग असणारी, स्वतःभोवती पिंगा घालीत राहणारी. तरीही तिच्या गोड गळ्याने वेडावून गेलेल्या नंदाने आग्रह करून 3-4 वेळा तिला घरी आणले होते. माईला वसू फार फार आवडली होती. ओ सजना हे गाणे तिने म्हणून दाखविले तेव्हा माई म्हणाली होती, आज तुझी दृष्ट काढायला हवी पोरी, नाही तर. पुढे लवकरच तिने कॉलेज सोडले. ती कुठे गेली कोण जाणे. ती पुन्हा आपल्याला भेटेल का? भेटली तर आपण म्हणू, वसू ते गाणं म्हणत राहा गडे सारखी. कुठलं गाणं? इतक्यात विसरलीस? ओ सजना बरखा बहार आई. तुझ्या गोड सुरांच्या धुंदीत मला माझं सारं दुःख विसरून जाऊ दे. नंदा, अगो नंदा, जेवायला चल ना. या माईंच्या शब्दांनी नंदा आपल्या तंद्रीतून जागी झाली. धन्यवाद. अशीच कथा ऐकत राहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.